नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सोडवणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि असं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे 2x - 3 डिवायडेड बाय x² - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x + 3. आता पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला कोणत्या टाईपचे फॅक्टर दिलेत त्यावरून आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनची मेथड वापरायला लागणार. आता बघा, हा लिनियर फॅक्टर आहे कारण x⁻1 आहे त्यामुळे लिनियर फॅक्टर. इथं x² आहे म्हणजे क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. पण त्या क्वाड्रेटिक फॅक्टरचं आपल्याला लिनियर करता येतंय का आधी बघायचं. x² - 1 असं दिलेलं आहे म्हणजे x² - 1चा स्क्वेअर असं पण लिहू शकतो मी. 1चा स्क्वेअर असतोय 1 म्हणजे x² - 1चा स्क्वेअर असं पण मी लिहू शकतोय. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, बेसिक फॉर्म्युला a² - b²चा. तो काय असतो? असा असेल a² - b² तर काय असतं a + b आणि a - b असे दोन फॅक्टर असतात. मग याच पद्धतीनं हे आहे. मग या पद्धतीनं हे लिहिलं तर x + 1 आणि x - 1 असे दोन फॅक्टर या क्वाड्रेटिक फॅक्टरचे निघू शकतात. मग त्याच्या जागेवर आपण लिहायचं आता 2x - 3 डिवायडेड बाय ह्या x² - 1च्या जागेवर x + 1 x - 1 आणि हे 2x + 3 इज इक्वल टू आता बघा फॅक्टर्स कसे आहेत. तीन फॅक्टर्स आहेत, वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट आहेत आणि लिनियर आहेत. म्हणजे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स या पार्शियल फ्रॅक्शनमधल्या मेथडनं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तर ते कशी मेथड आहे, एक कॉन्स्टंट घ्यायचा आणि त्याच्या खाली पहिला फॅक्टर x + 1, त्यानंतर प्लस b दुसरा कॉन्स्टंट घेतला, दुसरा फॅक्टर x - 1 प्लस c आणि तिसरा फॅक्टर 2x + 3. ही मेथड आहे लिनियर डिस्टिंक्ट फॅक्टर्स असतील तर. आता LCM फाइंड करायचं. इकडची बाजू आहे तशीच 2x - 3 डिवायडेड बाय x + 1 x - 1 2x + 3 इज इक्वल टू आता a च्या डिनॉमिनेटरचा फॅक्टर सोडून राहिलेल्या दोन फॅक्टरनं a ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x - 1 2x + 3 प्लस b इंटू बीच्या डिनॉमिनेटरचा फॅक्टर सोडायचा, राहिलेल्या दोननं मल्टिप्लाय करायचं म्हणजे x + 1 आणि 2x + 3 प्लस c इंटू सीच्या डिनॉमिनेटर सोडायचं आणि राहिलेल्या दोन फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं x + 1 आणि x - 1 आणि डिवायडेड बाय तिन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x + 1 x - 1 आणि 2x + 3. आता बघा दोन्ही बाजूचे डिनॉमिनेटर सेम आहेत त्यामुळे हे कॅन्सल होतील. मग राहिलं काय फक्त 2x - 3 इज इक्वल टू a इंटू x - 1 2x + 3 प्लस b इंटू x + 1 2x + 3 प्लस c इंटू x + 1 आणि x - 1. आता तीन कॉन्स्टंटचे आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचे. तर त्या पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया. a ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी b आणि c 0 झाले पाहिजेत. ते 0 कधी होतील? कॉमन फॅक्टर कोणता आहे बघायचं. कॉमन काय आहे यात दोन्हीमध्ये x + 1 आणि x + 1, मग ते आपल्याला 0 करायला लागेल. हे 0 कधी होईल? xच्या जागेवर जर -1 पुट केलं तर -1 + 1 0 होईल म्हणजे x इज इक्वल टू आपण काय पुट करूया -1. पुट x इज इक्वल टू -1. सगळीकडे -1 टाकून बघूया काय होतंय. 2 इंटू -1 काय होणार -2 आणि -3 इज इक्वल टू a इंटू -1 -2 त्यानंतर 2 इंटू -1 -2 प्लस 3 प्लस 1 त्यानंतर प्लस b इंटू हे 0च होणार आहे त्यामुळं काही कॅल्क्युलेशन करत नाही मी. हे -1 + 1 0 होणार त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होणार. हे -1 + 1 0 होणार त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होणार त्यामुळे ती लिहित नाही. आता -2 -3 काय होणार -5 इज इक्वल टू a इंटू -2 इंटू 1 -2. आता हे -2 इकडे डिवाइड करूया म्हणजे a इज इक्वल टू काय येईल हे -5 आणि डिवायडेड बाय हे -2 मायनस मायनस जाईल आणि a इज इक्वल टू राहते 5/2. हा आला पहिला कॉन्स्टंट. आता दुसऱ्या कॉन्स्टंटचा विचार करू. पुट x इज इक्वल टू दुसरा कॉन्स्टंट आहे b. मग त्यासाठी a आणि c 0 करायला लागतील. a आणि c मध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे x - 1 x - 1. तो 0 कधी होईल? 1 पुट केलं तर
1 - 1 0, 1 - 1 0, म्हणजे ही पूर्ण टर्म 0 होईल, ही पूर्ण टर्म 0 होईल, राहील फक्त ही टर्म. सगळीकडे x टाकून बघूया काय होतंय. 2x - 3 आहे, 2 × x = 1 टाकायचं. 2 × 1 2 मायनस हे 3 आहे तसंच इज इक्वल टू. आता ही पूर्ण टर्म 0 होणार, ती मी लिहित नाही, डायरेक्ट b × आता x = 1 आहे, 1 + 1 2, त्यानंतर 2 × 1 2 + 3 5 प्लस ही टर्म परत 0 होणार, कारण इथं 1 + 1 2 आणि 1 - 1 0 आहे, ही पूर्ण टर्म 0 होईल. आता राहिलं हे 2 - 3 येणार -1 इज इक्वल टू b × 2 × 5 10. आता 10 फक्त इकडे डिवाइड होईल, म्हणजे b इज इक्वल टू होईल -1/10. हा आला दुसरा कॉन्स्टंट. आता तिसऱ्या कॉन्स्टंटचा विचार करूया. थर्ड कॉन्स्टंट म्हणजे c. तर त्यासाठी a आणि b 0 करायला लागतील. मग त्यासाठी पुट काय करायला लागेल, x इज इक्वल टू. आता a आणि b 0 कधी होतील, कॉमन फॅक्टर कोणता आहे, 2x + 3 आणि 2x + 3. ते 0 कसं होईल बघा, 2x + 3 आहे. आता हे 0 कधी होईल, इथं जर -2xच्या जागेवर जर -3 आलं तर 2x इज इक्वल टू -3 आलं तर हे 0 होईल सगळं, राईट. मग हे 2x इज इक्वल टू -3 कधी येईल, x इज इक्वल टू काय घ्यायला लागेल त्यासाठी, हे 2 इकडे डिवाइड करायचं, -3/2. सिम्पल आहे. x इज इक्वल टू सरळ -3/2 पुट करा, म्हणजे तुमचा c कॉन्स्टंट निघतोय. मग x इज इक्वल टू -3/2 पुट केलं तर ही टर्म 0 होईल, ही टर्म 0 होईल, राहील फक्त ही. चला xच्या जागेवर -3/2 पुट करूया. 2 × -3/2, 2 × -3/2 आणि हे -3 इज इक्वल टू 2x + 3 0 टाकले आपण, त्यामुळे ही टर्म 0 होईल, ही पूर्ण टर्म 0 होईल, हे 0 होईल, त्यामुळे ही टर्म 0 झाली. आता फक्त डायरेक्ट c × x आहे -3/2 + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x आहे -3/2 आणि -1. आता हे फक्त सॉल्व करू. 2 ला 2 गेलं, -3 - 3 इज इक्वल टू c × आता हे 2 न इकडे LCM काढा, 2 न इकडे मल्टिप्लाय सगळ्याला /2, -3 प्लस हे 2 × 1 2 /2, त्यानंतर -3 हे 2 न इकडे मल्टिप्लाय -2 /2. आता किती येते बघा, -3 - 3 -6 होणार इज इक्वल टू c × ह्या ब्रॅकेटमध्ये -3 + 2 -1/2 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये -3 - 2 -5 आणि /2. आता मल्टिप्लिकेशन, हे प्लस होईल, c × +5 होईल, -1 × -5 +5 /2 × 2 4. आता ह्यानं इकडं डिवाइड करायचं, म्हणजे c इज इक्वल टू होईल -6. हे 4 इकडे मल्टिप्लाय होईल -6 ला, म्हणजे -6 × 4 / हे 5 इकडे डिवाइड होईल, 5 डिवाइड झालं, म्हणजे c इज इक्वल टू काय आलं, -6 × 4 -24 / 5, म्हणजे c कॉन्स्टंट आला -24/5. 5 काय त्याला भाग जात नाही, त्यामुळे आहे तसं ठेवायचं. आता हे ABC कॉन्स्टंट आले ते इथं पुट करा, म्हणजे काय येईल, मी इक्वेशन इथं परत लिहितो आन्सरचं. 2x - 3 / x + 1 x - 1 2x + 3 इज इक्वल टू a / a किती आहे 5/2, 5/2 / x + 1 प्लस b किती आहे -1/10 / x - 1, हे मायनस इथं पण लिहू शकता साईन, प्लस c ची व्हॅल्यू आहे -24/5 / 2x + 3. इथं पण हे मायनस साईन इथं लिहू शकता, खाली एक स्टेप वाढवून तुम्ही हे मायनस साईन इथं लिहू शकता. ओके, तर हे आहे पार्शियल फ्रॅक्शनचं, कॉम्प्लेक्स पार्शियल फ्रॅक्शनचं हे सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन. ओके, थँक्यू.